वेलदोडे श्री संजय भाऊ गायकवाड नगरपालिका सदस्य व राष्ट्रवादी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच आमचे प्रमुख अतिथी सो मीनाताई गायकवाड नरेश भाऊ शेळके
जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा व श्री रवींद्रभाऊ भाकरे सरपंच ग्रामपंचायत सागवण सो अनिताताई शेळके आज रोजी उपस्थित झालेले नाही आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित सर्व मान्यवर तथा सर्व पालक व विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित झाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मी माननीय मंत्री महोदय व सर्व मान्यवर यांना सांगू इच्छितो की अजिंक्य मतिमंद विद्यालयाची सुरुवात जुलै 2005 पासून करण्यात आली आहे. या शहरात असे मतिमंद विद्यालय नसल्यामुळे येथे मतिमंद मुलांच्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा फार मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातच माझी स्वतःची दोन्ही मुले मतिमंद असल्याने मला सुद्धा मतिमंद विद्यालयाची आवश्यकता भासली. यातूनच या बुलढाणा शहरातील काही मतिमंद मुलांचे पालक एकत्र येऊन त्यांनी मला असे सुचविले की बुलढाणा शहरात मतिमंद विद्यालय सुरू केले तर बऱ्याच मतिमंद मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटू शकतो आणि या विद्यालयामुळे इतर पालकांच्या मुलांचा प्रश्न सुटलेला आहे. त्याचबरोबर माझ्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. हे विद्यालय आज रोजी कायम अनुदानित तत्वावर चालू असून विद्यालयात शासनाकडून 30 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. सदर विद्यार्थी केवळ स्थानिक व बुलढाणा शहरालगतचे असून या विद्यालयात त्यांना नित्य नैसर्गिक क्रिया जसे शारीरिक स्वच्छता, स्वतःची शिशु क्रिया, कपडे घालणे, बटणे लावणे, काहींना बुद्ध्यांकानुसार शिकवण्याचे कार्य नित्य नियमाने केले जाते. तसेच शैक्षणिक सहली काढणे व क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन त्यांच्या शारीरिक कलागुणांचा विकास केला जातो. संस्थेद्वारे नियमित दंत तपासणी, आरोग्य व मानसोपचार तज्ञ यांची तपासणी तसेच पालकांना मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतले जातात. संस्थेकडे स्वतःचा एक ऑटो व एका व्यतिरिक्त ऑटोमधून विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम केले जाते. काही मुलांना पालक स्वतः विद्यालयात आणून घालतात. सर्व शिक्षा मोहीम अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 1400 मुले मतिमंद असल्याचे सांगितले आहे. म्हणून शासनाने इतर अपंग विद्यार्थ्यांपेक्षा मतिमंद अपंगाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण इतर अपंग मुलांना बुद्धिमत्ता असते आणि यापुढे संस्थेस अनुदान प्राप्त झाल्यास व संस्थेची आर्थिक स्थिती सुधारल्यास एक मोठे वाहन घेऊन आसपासच्या खेड्यातील मतिमंद मुलांना विद्यालयात आणून त्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस आहे. संस्थेस आयकर कार्यालयाकडून 80G ची सवलत प्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून खडू बनवणे, राखी तयार करणे, मेणबत्ती तयार करणे व पाकिट तयार करणे इत्यादी रोजगार उपयुक्त शिक्षण देऊन अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा भविष्यात विचार आहे. मी सांगू इच्छितो की हे विद्यालय गरजेतून निर्माण झालेले आहे असून काही मिळवण्याच्या उद्देशाने नाही. आतापर्यंत ज्यांनी या संस्थेस मदत केली आहे त्या सर्व मदतीचा उपयोग विद्यालयाच्या विकास कार्यात करण्यात आलेला आहे. मला असे नमूद करावेसे वाटते की इथे आज आपण बसलेलो आहोत त्या ठिकाणी पूर्वी कोणी उभे राहू शकत नव्हते. इतकी अडचण व घाण इथे होती. विद्यालयाच्या संदर्भात मी आजवर अनेकांना भेटलो, बोललो. त्यापैकी काही समाजातील थोर मनाच्या लोकांनी मदत केली. काही माझ्या कार्यांचे कौतुक करून या कार्यास शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या शुभेच्छा घेऊन या छोट्याशा रोपट्याची वाटचाल आज सुरू आहे. साहेब, आपण सदैव मार्गदर्शन केले आणि लागणाऱ्या सर्व शिफारशी दिल्या, त्यामुळे आज विद्यालयाची वाटचाल सुरू आहे. संजू भाऊ व नगराध्यक्षा यांनी या विद्यालयास नळ देऊन पाण्याचा मोठा प्रश्न सोडविला. ग्रामपंचायतीने जागा देऊन जागेचा प्रश्न सोडविला. काहींनी मदत केली, त्या सर्वांचे नावे घेणे शक्य नाही, परंतु त्यांनी त्यांचे पुनश्च आभार मानतो. मी मंत्री महोदय व सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपले सदैव प्रेम असेच आमच्यावर राहू द्या. मंत्री महोदय यांना आग्रहाची विनंती की विद्यालयास अनुदान नाही, त्यामुळे आर्थिक समस्येचे तोंड द्यावे लागते. तरी आमच्यासाठी शासन दरबारी जास्तीचे प्रयत्न करून अनुदान मिळवून दिल्यास मी सर्वांतर्फे ऋणी राहील. तसेच सागवण ग्रामपंचायतीने आम्हाला ही जागा दिली
परंतु मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे मान्यतेशिवाय जागा लीज पद्धतीने कायम होऊ शकत नाही. तरी माननीय शिवसाहेब यांना आमच्यासाठी सांगण्याची कृपा कराल ही नम्र विनंती. शेवट सर्वांचे असेच प्रेम आमच्यावर नेहमी राहू व सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करून माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. याच्यानंतर गेली माझी सख्खी बायको गेली या गीतासाठी नृत्य सादर करणार आहे गजानन हिवाळे, सचिन माटे, नितीन झालटे, अजिंक्य सोनुने, विशाल काळे, चैताली ठाकरे, ईश्वरी म्हस्करे आणि धनंजय ठक्कर. हे गेली माझी सख्खी बायको गेली या गीतावर नृत्य आणि त्यांचा हावभाव प्रदर्शित करतील. मी राती जेवली गाई गाई आणि तिला मटण पचलं नाही. या मटण मच्छी पायी कर्ज झालं होत डोई. औषध अगे औषध उठलं ग औषध काय टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेडणार होतो ना ग. पैसा काढणार होतो ना ग. तुला सगळ्यांना मिळवणार होतो ना ग. नवी दागिने घडवणार होतो ना ग. हे बाबा अरे बस गप बस आता. शांत हो शांत हो. हे बघ रडू नकस. आता दुसरी बायको करशील ना तिला कर की दागिनं. अव दुसरी केली म्हणून तर ही मेली. गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. या ग बायानो लावा गार पाण्यानं आंघोळ घाला. लई गरमावती तिला. अगं बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग. तुला पावडर लाली आणू का ग. किरीन साडी वाली आणू का ग. तुला पकोची साडी आणू का ग. तुला मिळाला गाडी आणू का ग. अहो हे भाऊ अरे किती रडतोस रे बायकोसाठी हा. अरे तुझी हौस आहे ना मग आणखी गाडी. अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. उघड्या डोळ्यानं या माझ्याकडं तिला पाहून माझं काय करू. इकडचे लोक असे अहो गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. हौशे सपनात येऊ नको आणि मला भ्यावते धावू नको. मला चुरणीला लावू नको आणि तर भटकत राहू नको. हौशे डायरेक्ट वर्गात जावं. हौशे इथं कोण तुला भेटणार नाही ग. हौशे तुझ्या माग कोणी येणार नाही ग. हौशे आईची शपथ खोट करणार नाही ग. हौशे तुझ्या साऱ्या चौकीला करणार नाही ग. दादा ए दादा आता बस झालं. लय वेळ झाला बघ. अरे सारे लोक खोळंबले पोटात आग पडली बघ. चहा नाही का नाश्ता नाही. अरे असं काय करतोय येड्यावानी. चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी. अहो उचलाना लवकर कुणी मनाई केली आणि गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मंत्री महोदयांना पुढच्या कार्यक्रमाला जाणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे हा कार्यक्रम पूर्ववत सुरू राहील. तत्पूर्वी आपण सर्वांनी शांततेने या मान्यवरांचं मोलाचं मार्गदर्शन या संस्थेप्रती आणि आपल्या सर्व पालकांच्या प्रती आणि या विद्यार्थ्यांच्या प्रती हा उपक्रम विनायकराव सोनवणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि हा आपल्या सर्वांचे परिचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय नरेश भाऊ आयोजित तिसऱ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संजीवभाऊ गायकवाड, या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या बुलढाणा नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ मीनाताई गायकवाड, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय लहाने सर, आदरणीय माळी सर, या कार्यक्रमाचे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विनायकरावजी सोनवणे सर, उपस्थित सर्व परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी आदरणीय विनायकरावजी सोनवणे सरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या महान कार्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो की जे मुलं वयाने जरी वाढले असले तरी बुद्धीचा त्यांचं कार्य करणे, त्यांना या समाजामध्ये जगता यावं, कुठंतरी त्यांच्या हे देखील आपल्या या समाजाचा आपल्या समाजाचा एक घटक आहे. त्यांना आपल्या या समाज त्यांच्या या महान कामामध्ये आमच्या वतीनं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आहे. त्या नात्याने सन्माननीय नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब आमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत. आमच्या या सर्व शक्तीचा वापर यांच्या या महान कार्यासाठी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी करता येईल, ज्या ज्या ठिकाणी यांना आम्हाला सहकार्य करता येईल ते आम्ही पूर्णतः यांच्या पाठीमागे या ठिकाणी आहो, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या संस्थेविषयी त्यांनी त्यांचा मानस सुद्धा प्रदर्शित केलेला आहे. हाच कार्यक्रम येण्यासाठी की मागून फार झाले हळूवार फार झाले, मागून फार झाले हळूवार फार झाले, खंजरांचे पाठीमागून अनेक वार झाले. संजय भाऊ, तुमच्यासाठी हे विद्यालय सजून तयार झाले, याच्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करतोय की आपण आपलं कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या बुलढाणा नगरीच्या नगरपाल सौ मीनाताई गायकवाड, आमचे तालुक्याचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नरेशभाऊ शेळके, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनायकजी सोनवणे, आदरणीय लहाने सर, माळी सर, या विभागाचे प्रथम नागरिक आदरणीय रवींद्रजी भाकरे, वनारे सर, मात्रे सर, गवते सर, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय कोरडे काकू, आदरणीय कोरडे सर, सुभेदारजी सुरोडकर, आमचे सुभाषभाऊ शिंदे, रविभाऊ पाटील, बंडूभाऊ आसाबे आणि सर्व मान्यवर, माझ्या माता भगिनी, खरोखर असल्या या कार्यक्रमाला येऊन प्रत्येकाचं मन भावनाविवश होऊन जाते. कारण निसर्गाने मनुष्य प्राण्याला या पृथ्वीवर घडवलं आणि हा मनुष्य प्राणी इतका विद्वान या पृथ्वीवर निघाला की या सगळ्या भूमंडामधील अनेक ग्रहापर्यंत पोहोचण्याचं, याला संगणकाच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून या विश्वाला पुरवण्याचं काम हा मनुष्य प्राणी करतोय. मात्र त्यातच निसर्गाने आमच्यामध्ये काही मुलांवर असा अन्याय केला की मतिमंद मुलं काही ठिकाणी जन्मास आली. खरं तर अशा प्रकारचा मुलगा ज्यावेळेस परिवारात जन्मास येतो, चिडला येतो, कुठे पिनीमध्ये बोट घालेल का किंवा घराच्या गच्चीवरून गेला तर खाली पडेल का,
एवढी काळजी त्या आईला असते. ती बिचारी कितीही कामात असले, स्वयंपाक करत असली, कपडे धुत असली, तरी तिचं मन, तिचं लक्ष मात्र आपल्या मुलाकडे असते. आणि तीच परिस्थिती तिच्या वडिलांची देखील असते. आणि अशा परिस्थितीमध्ये उभं आयुष्य नैराश्याने जगण्याचा एक उद्देश त्यांच्या समोर असतो. परंतु त्यांच्या नैराश्याच्या या जीवनाला देखील उज्ज्वलतेचं भविष्य या संस्थेच्या माध्यमातून दाखवण्याचा हा या ठिकाणचा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. ही मुलं देखील समाजामध्ये जगली पाहिजे. इतर समाजामधली मुलं जसं बागडतात, जीवनात सर्व आनंद लुटतात, सगळी सुख त्यांच्या चरणी धावून येतात, असल्या प्रकारचं सुख, असल्या प्रकारचा आनंद यांना देखील लुटता यावा. आणि म्हणूनच या ठिकाणी विनायक सोनवणे सरांनी जो काही कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, जे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं. समाजामध्ये अनेक संस्था आहेत, शासनाचा पैसा त्या ठिकाणी लुटून घेतात, तो पैसा गरिबापर्यंत पोहोचत नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार अनेक योजना बनवतं लोकांसाठी, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र इथं कसलंही देखील अनुदान नसताना मिळकतीच्या ज्यांनी दिलं त्यांनी ठीक, नाही दिलं तर स्वतःच्या पैशाने ही जी संस्था सुरू आहे, हा एक अतिशय कौतुकाचा विषय आहे. मागच्या वेळेस आमचे आदरणीय डॉक्टर शिंगणे साहेब, आम्ही एका कार्यक्रमामध्ये होतो. बालाजी मंदिराच्या कार्यक्रमामध्ये ही सगळी मुलं आली होती. आणि डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं, अरे संजू, आपण अनेकांना देतो, या गरीब मुलांना आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या